नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानं 2019च्या लोकसभा निवडणुका मोठ्या प्रमाणावर प्रभावित केल्या. सत्तारूढ भाजपानं या हल्ल्याचं नेमकं भांडवल करण्यात कुठलीही कसर तेव्हा बाकी ठेवलेली नव्हती. त्यामुळे नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा दुसऱ्यांदा लोकांनी कौल दिला. पुलवामाचा हा सगळा अनुभव लक्षात घेता आता पहलगामच्या हल्ल्याचंही राजकीय भांडवल करता येईल आणि पुन्हा जनमतावर कब्जा करता येईल या हिशोबानं भाजपा सक्रिय होताना आपण गेले महिनाभर पाहतो आहोत. पण प्रत्यक्षात पहलगाम नंतर सरकारनं जे जे काही केलं त्यात सरकारला अनेकदा नामुष्कीच पत्करावी लागलेली. मोदी यांच्या नवभाजपाचं एकुलतं एक वैशिष्ट्य हे की या काळात मोदी यांचं पद्धतशीरपणे महिमा मंडन केलं गेलं. मोदी हे विश्वगुरु आणि साक्षात विष्णूचा अवतार आहेत हे लोकांच्या मनावर ठसवण्यात भाजपाचा आयटी सेल हा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला. असं यापूर्वी भाजपामध्ये कधीही घडलेलं नव्हतं. अटल बिहारी वाजपेयी यांचंही महिमा मंडन भाजपानं त्यांच्या काळात केलेलं होतंच, पण त्यांनाही भाजपामध्ये आणि संघामध्ये विरोध मात्र होताच. वाजपेयी हे मोदींपेक्षा अनेक बाबतीत सरस असले तरी आज मोदींचं महिमा मंडन ज्या प्रकारे केलं जात आहे ते अहोभाग्य या परिवारातल्या कोणालाही आजवर लाभलेलं नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मोदी यांना मिळालेला गुजराती भांडवलदारांचा एकमुखी पाठिंबा. या भांडवलदारांनी मोदी यांच्या नेतृत्वाच्या उभारणीसाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मोदींना विश्वगुरुत्व बहाल केलं. पण हा सारा मोदी महिमा पहलगाम हल्ल्यानं झटक्यात धाराशायी केलेला आहे. आपण जम्मू काश्मीर प्रश्न निर्णायकपणे सोडवला, पाकिस्तानवर वचक बसवला, मुसलमानांची ठिकठिकाणी नाकेबंदी केली, सारे विरोधक उद्ध्वस्त केले आणि आपलं एकछत्री साम्राज्य निर्माण केलं. या गुरमीत वावरणारं केंद्र सरकार पहलगामनं मात्र थेट जमिनीवर आणलं. मोदी शहा जोडगोळीच्या एकाधिकारवादी सरकारनं त्यांच्या तब्बल 11 वर्षांच्या या कार्यकाळात पहिल्यांदाच सुरक्षा संदर्भात काहीतरी चूक झाल्याची कबुली दिली. एक आक्रमक आणि हेकट सत्ता अशी थेट शरणागत होऊ शकते हे भाजपाच्या या कार्यकाळातलं हे पहिलं उदाहरण. इथूनच मोदींच्या महिमा मंडनाला धक्के बसणं सुरू झालंय. सारं काही सुरळीत असताना अचानक पहलगामच्या हल्ल्यानं केंद्र सरकार बावचळलं. पुन्हा धडा शिकवण्याच्या बाता सुरू झाल्या. पण प्रत्यक्षात धडा शिकवण्याच्या तयारीपेक्षा बिहार निवडणुकीच्या प्रचारालाच प्राथमिकता दिली गेली. तिथल्या प्रचार सभेत येडपट चाळे करणारे नितीश कुमार आणि चक्क बिहारात इंग्रजी डायलॉग फेकणारे मोदी यांनी युद्धाचं सारं गांभीर्य संपवून टाकलेलं. मोदी सरकार अजूनही राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा निवडणुकाच अधिक महत्वाच्या मानते हा संदेश सर्वदूर गेला. भारत पाक हा लष्करी संघर्ष 3 दिवस चालला. चौथ्या दिवशी युद्धविराम घडला. हा संघर्ष सुरू करण्याचं श्रेय बिहारच्या सभेनं मोदींकडून हिरावून घेतलं तर युद्धविराम घोषित करण्याचं, पाकिस्तानला धडा शिकवून माफ केल्याचं श्रेय देखील मोदींच्या नशिबी आलेलं नाही. उलट आता हे सारं प्रकरण संपुष्टात आल्यानंतर ज्या बाबी स्पष्ट होत आहेत त्यामुळे लष्करी पातळीवर देखील पाकिस्ताननं आपल्याला तुल्यबळ उत्तर दिल्याचं स्पष्ट होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या प्रकारे या सगळ्या प्रकरणात दबावाचं राजकारण केलं त्यात मोदी हे कुठेही नव्हते. मोदी हे भारतासारख्या एका मोठ्या राष्ट्राचे पंतप्रधान आहेत. युद्धबंदीसारखा संवेदनशील निर्णय देखील त्यांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता घेतला जाऊ शकतो हेच जणू ट्रम्प यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. स्वतःला विश्वगुरु मानणाऱ्या मोदींना त्यांच्या साऱ्या राजकीय जीवनात एवढा मोठा झटका कोणी दिलेला नसेल. त्यांनी हा अपमान सहजपणे पचवल्याचं दाखवलं. युद्धानंतर राफेलच्या कार्यक्षमतेबद्दलही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. राफेल खरेदी करण्याचा निर्णय हा सर्वस्वी मोदींचा. या निर्णयात देखील मोदींची फसगत झाल्याचं आता स्पष्ट होत चाललंय. ऑपरेशन सिंदूर हे नाव सुरुवातीला कितीही आकर्षक वाटलेलं असलं तरी या ऑपरेशनमध्ये सरकार अनेक वेळा पिछाडीला गेल्याचंच आपण पाहिलं. बरं, युद्धविराम झाला, कसंही का असे ना, कुणाच्याही प्रयत्नांमुळे का होईना युद्ध थांबणं ही चांगलीच बाब. तिथं तरी मोदी सरकारनं स्वतःला आवरायला हवं होतं. आपण काय केलं, कुठं केलं, काय चुकलं याचा विचार करायचा आणि मार्गस्थ व्हायचं. असं व्हायला पाहिजे होतं, पण राजकारण अडवालं. युद्धविराम झाला आणि आपली बाजू जगाला समजावून सांगण्याची गरज असल्याची टूम तिथं कोणीतरी काढली. हे सारं करण्याची मुळीच गरज नव्हती. हे काम खरं तर आपल्या देशोदेशींच्या दूतावासांचं. पहलगाम हल्ला झाला
तेव्हाच या संदर्भात आपल्या दूतावासांना सक्रिय करायला हवं होतं. तेवढं खरं तर पुरेसं होतं. पण मोदी यांच्यावर प्रचाराचा संस्कार मोठा. देशोदेशी आपले प्रचारक पाठवायचे आणि आपली बाजू लोकांना समजावून सांगायची. म्हणून शशी थरूर यांना निवडलं गेलं. ज्या शशी थरूर यांच्या 50,000 करोडच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख करत त्यांना अपमानित करणाऱ्या मोदींवर काळानं उगवलेला जणू हा सूडच म्हणायला हवा. नवप्रचारकांची ही शिष्टमंडळ देशोदेशी रवाना झाली, पण त्यांना कुठेही प्रतिसाद असा मिळालेला नाही. गेल्या 11 वर्षात आपल्या कूटनीतीचं जे उद्ध्वस्तीकरण झालं त्याचाच हा सगळा परिणाम. 11 वर्ष परराष्ट्र मंत्रालयाकडे एक बिनकामी मंत्रालय म्हणून पाहिलं गेलं. त्यामुळे सारी पत आपण गमावली. रशियासारखा मित्र देश गमावला. अमेरिकेच्या खांद्यावर मोठ्या विश्वासानं मान टाकलेली होती, पण अमेरिकेनं घात केला ही स्थिती. कोलंबिया सारख्या तोळामासा देशानंही शशी थरूर यांना जुमानलेलं नाही. या आपल्या परराष्ट्र नीतीचं हे सगळं वैफल्य. हे प्रचारक कुठे कुठे गेले नाहीत. कांगो सारख्या भिकार देशातही पाकिस्तान विरोधी भूमिका मांडली गेली, पण आपल्याला कुणीही थारा मात्र दिलेला नाही. आता कॅनडामध्ये G7ची परिषद होते आहे, तिथंही जाणं मोदी हे टाळत आहेत. इकडे देशात असा प्रचार केला जातो की मोदींचा डंका साऱ्या विश्वात आहे, पण पहलगाम हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीनं मात्र हा सारा प्रचार बुरी तळ हाणून पाडलेला आहे. प्रदीर्घ काळपर्यंत अपार मेहनतीनं आकाराला आणली गेलेली आपली परराष्ट्र नीती उद्ध्वस्त झालेली आपण आज पाहतो आहोत. तिकडे परदेशात आपली प्रचारकी शिष्टमंडळ एकामागून एक अयशस्वी होत असताना इकडे देशात सुरू झालेली बिहार मोहीम आणि सिंदूर अभियान देखील बूमरँग झालेला आहे. बिहारातला मोदींचा रोड शो फ्लॉप झाला, तर त्यांच्या जाहीर सभेकडे तिथले लोक फिरकलेले नाहीत. पहलगामचा राजकीय फायदा उपटण्यासाठी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली सिंदूर मोहीम लोकांच्या दबावामुळे आता मागे घेण्याची नामुष्की पक्षावर आलेली आहे. घरोघरी जाऊन सिंदूर वाटणं ही कल्पनाच कुठल्या तरी बिंडोकने मेंदूची उपजत. अशा प्रकारच्या मोहिमेचा अर्थ काय लावला जाईल याचा अदमास कदाचित पक्षाला नसावा. लोकांनी सोशल मीडियातून या मोहिमेला तगडा विरोध केला. काहींनी सिंदूर वाटप निषेधाचे फलक झळकावले, तर अनेकांनी सिंदूर घेऊन येणाऱ्यांना चोप दिला जाईल असे इशारे दिले. सोशल मीडियावर सिंदूर वाटप विरोधात मीम्स प्रकाशित केले गेले. तेव्हा कुठे हे सगळं बूमरँग होण्याची शक्यता ध्यानात आली आणि सिंदूर अभियान मागे घेतलं गेलं. बिहारात मोदींनी सुरू केलेली प्रचार मोहीम सुरुवातीलाच फसली. याचं कारण एकच, गेली 10 वर्ष सतत चाललेली भाषणं, हिंदू मुस्लिम प्रचार आणि आमिष प्रलोभनांच्या देमार घोषणा. या सगळ्या बाबींना आता लोक कंटाळलेले आहेत. तोच तो चेहरा, तीच ती रटाळ भाषणं आणि नेहमीची आत्मस्तुती, या साऱ्या बाबी आता नेहमीच्या झालेल्या आहेत. आपल्याला जे काही सांगितलं जात आहे ते केवळ मतं मिळवण्यासाठी चाललंय. त्यात आपल्यासाठी काहीही असणार नाही हे आता जणू लोकांच्या लक्षात यायला लागलंय. म्हणूनच पहलगाम सारखा संवेदनशील मुद्दा हा चर्चेत असतानाही लोक मोदींच्या सभेत गेलेले नाहीत. लोक आता या प्रचारकी सरकारला कंटाळले आहेत, असाच या सगळ्या बाबींचा अर्थ. पण असं असलं तरी मोदी बिहारची ही निवडणूक जिंकणार नाहीतच असं नाही. मोदी जगात कुठलीही जोखीम घेऊ शकतात. काश्मीरात काश्मीरी लोकांना विचारात न घेता बेदरकारपणे 370 हटवण्याची जोखीम ते घेऊ शकतात. पाकिस्ताननं सीमेपलीकडून कितीही बंबार्डिंग केलं तर ते सगळं लष्कराला सोपवून मोदी निर्धास्त होऊ शकतात. होय, एरवी ते कुठलीही जोखीम अगदी लिलया घेतील, पण निवडणूक हरण्याची जोखीम मात्र त्यांना कधीही नको असते. पाहिजे तर ते आता बिहारात उरली सुटली काँग्रेस घशात घालतील. लालू प्रसाद यादव यांच्या पक्षात फूट टाकतील. ज्या कम्युनिस्टांना त्यांनी आजवर शिव्या घातल्या त्यांच्याशी ही तडजोडी करतील. पण बिहारची निवडणूक जिंकण्यासाठी आकाश पातळ एक केल्याशिवाय ते राहणार नाहीत. कारण जोपर्यंत ते निवडणुका जिंकून देऊ शकतात तोपर्यंतच त्यांचं अस्तित्व आहे. ज्या क्षणी निवडणुका जिंकण्याची क्षमता ते गमावतील त्या क्षणी त्यांनी निर्माण केलेले सारे शत्रू उचल खातील आणि मोठीच नामुष्की होईल हे ते जाणून आहेत. म्हणूनच लोक काहीही बोलत असले, टीका टिप्पणी करत असले, तरी मोदी बिहार जिंकण्यासाठी आकाश पाताळ एक करतील हे निश्चित आहे. मित्र, नरेंद्र मोदी यांच्या नव भाजपानं आपल्या सत्ता काळाची 11 वर्ष आता पूर्ण केलेली आहेत. या सगळ्या कार्यकाळात सतत आपल्या आक्रमकतेचा परिचय देणारे, विरोधकांना रोज आपल्या अंगावर घेणारे, सतत कुठल्याही विषयावर तू तू मैमाईच्या आविर्भावात असणारे नरेंद्र मोदी आज मात्र सर्वार्थानं बॅकफुटवर आलेले आहेत.
पहलगामच्या हल्ल्यानंतर त्यांना रोज एक पराभव पचवावा लागावा अशी नामुष्कीची परिस्थिती आज त्यांच्यावर आलेली आहे. या सगळ्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी कधीही न पाहिलेले पराभव आणि अपमान त्यांना गेल्या महिनाभरात पाहावे लागलेले आहेत. वेगळ्या शब्दात सांगायचं तर मोदींची राजकीय पिछाट सुरू झाल्याचीच ही सारी लक्षणं आहेत. मित्रहो, आजचा हा सगळा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. नमस्कार.